सामाजिक क्षेत्रों में उल्लेखनीय काम करने वाले आरोग्य साथी फाउंडेशन अध्यक्ष श्री प्रदीप जी बोड़के को उनके जन्मदिन पर भेंट के रूप में मिले नोटबुक को आज दिनांक 10 जुलाई 2025 श्री गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर भिवंडी स्थित आदर्श पार्क भिवंडी महानगर पालिका स्कूल नंबर 28 में सभी विद्यार्थियों को मान्यवरों के उपस्थिति में व आरोग्य साथी फाउंडेशन के सभी कार्यकर्ताओं द्वारा विद्यार्थियों को मुफ्त में कापियां वितरण किया गया। इस अवसर पर श्री मराठवाड़ा पद्मशाली समाज सल्लागार सुरेश आर आड़ेपवार, पुडारी पद्मशाली समाज कोंबड़पाड़ा विभाग 2 पुरुषोत्तम उपरपेल्ली, वेंकटेश गुड़ेली समाज सेवक गणेश कोलेकर, भूपेंद्र नल्ला, प्रशांत पवार, अनवर शेख, सुमेश गुंडे, संतोष पोरल्ला, सुमेश कुंडेली, बशीर हिंडीकर, तौशीफ शेख, श्रीधर भाऊ सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा विद्यार्थी व शिक्षक उपस्थित थे। आरोग्य साथी फाउंडेशन तर्फे आपल्याला वया वाटपाचा कार्यक्रम होत आहे। आरोग्य साथी फाउंडेशनचं महत्व काय की म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हातच घ्यावे। आज त्यांनी आरोग्य साथी फाउंडेशनने आपल्या भिवंडी महानगरपालिके क्षेत्रामध्ये जे काही डेड बॉडी असतात त्या कधी सडू नयेत जास्त काळ, त्याच्यासाठी त्यांनी फ्रीजची उपलब्धता आताच करून दिलेली आहे। त्याबद्दल महाराष्ट्र शासकीय संदेशांचं आभार आमच्या शाळेचे पक्षी मानते आणि अशीच सेवा पुढे त्यांची चालत राहील। आपण बरेच दिवस बघतोय की अनेक क्षेत्रात अनेक ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। आपल्याला पण आशा होती की आपल्याला कोणतरी मदत करेल। तेव्हा आमच्या एक मित्रांची चर्चा झाली की आम्ही काय करू शकतो तुमच्या शाळेसाठी, कमीत कमी वह्या देखील। मी बोडके साहेबांना सांगितलं अशी तर सेवा होईल तर सांगले, त्यांनी लगेच होकार दिला आणि आज आपल्या शाळेत तो वह्या वाटपाचा कार्यक्रम होत आहे। आरोग्य साथी त्यांची जी संस्था आहे त्यांचं अनेक मोठं काम आहे समाजामध्ये। आता आपण कोंबडपाड्यामध्ये किंवा भिवंडीमध्ये जी सुविधा नाही शीतगृह शेव ठेवण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था आता त्यांनी केलेली आहे। आपल्या भिवंडी असं शहर आहे की बरेच बाहेरच्या प्रांतातील बाहेरच्या जिल्ह्यातील लोक इथे राहतात आणि जर एखादी घटना घडली तर ते बऱ्याच तिथे ठेवायला लागते। त्यासाठी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आपल्याला आपले जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी ते वह्या वाटप करतात।
असंही त्याचं एक चांगलं सामाजिक कार्य आहे. आणि आज त्यांनी एक चांगला मुहूर्त बघितलाय की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आपल्याला गुरु दीक्षांना देत आहेत. म्हणजे आम्हाला आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला ते वह्या देणार आहेत, तेव्हा सगळ्यांनी टाळं वाजून ताल्या वाजून त्याचं स्वागत करायचं.太傻人太睡的，तुमच्या फाउंडेशनचं तुमच्या संस्थेचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज तर गुरुपौर्णिमा निमित्त मी माझ्या आई वडिलांना व सगळे गुरुजनांना लहान व मोठे सगळ्यांना शुभेच्छा देतो व त्यांचा आशीर्वाद घेतो. मी आज सरांचा सुद्धा आज गुरुपौर्णिमा निमित्त मी एवढंच सांगेन का मलाच नाही आमच्या समाजामध्ये सगळ्यांना कळतो गुरुपौर्णिमाचा अर्थ काय, तरी सुद्धा जेवढा मला कळतो मी समाजाच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगू इच्छितो माझे विचार. गुरुपौर्णिमा म्हणजे विद्यार्थी सगळ्यात पहिले आपले आई वडील यांचा आशीर्वाद, नंतर जे सर जे मॅडम आपल्याला शिकवतात जे घडवतात यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. मग नंतर समाजामध्ये कोणी लहान असेल कोणी मोठा असेल, लहान असेल तरी त्याचे विचार अगर उत्तम असतील तर तो सुद्धा आपला गुरु आहे म्हणून त्याला सुद्धा मान सन्मान द्यायचा आणि मोठ्यांना सुद्धा मान सन्मान द्यायचा. हा गुरुपौर्णिमेचा मला असा अर्थ आहे. छत्रपती शिवरायांची अगर खरा गुरु कोण असेल तर त्याची आई होती. त्या आईने त्यांना घडवला, नंतर सरांनी आणि शाळेमध्ये घडले जे का त्यांची विद्या होती ते, असं तरी मला वाटते. मुळात म्हणजे ह्या वह्या वाटपचा जो कार्यक्रम आहे, माझा वाढदिवस होता 1 जूनला. 1 जूनला वाढदिवस होता. माझ्या काही मित्रमंडळींना मी विनंती केली का फूल बुके आणि कुठला गिफ्ट हे मला देऊ नका, का हे वेस्टेज होतो, हे फेकण्यात जातो. माझ्या मित्रांनी माझ्या शब्दाचा मान ठेवला आणि मला असं वाटतं का मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मित्रांनी मला वह्या गिफ्ट दिले. ते तुम्ही स्वतः त्या टायमाला होते. तेच वह्या मी आज ह्या शाळेमध्ये शाळा नंबर 28 या ठिकाणी मी हे वह्या वाटपचा कार्यक्रम ठेवला आणि ज्यांनी मला सहकार्य केले, ज्यांना वेळ होता ते आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून हे वह्या मला आलेत आणि हे वह्या त्यांच्याच माध्यमातून मी वाटतोय. हे त्यांचा मला आशीर्वाद.